त्या बायका वरती आल्यानंतर, गाभाऱ्यातून वरती आल्यानंतर मी म्हटलं आता गर्दी कमी झालेली, आपण जाऊन बघून येऊया तिथे काय आहे म्हणून. तर मी गेले तर आतमध्ये गेले आणि साक्षात शंकर महाराज समोर, शंकर महाराजांची मूर्ती होती तिथे. आणि आज प्राणप्रतिष्ठापना गुरुपौर्णिमेच्या दिवशी केली आणि मला अक्षरशः रडायलाच आलेलं. म्हणजे मला काही सुचतच नव्हतं की हे खरं आहे का. आणि मी रडत असताना म्हणजे एवढी लिटरली अशी रडत होती खूप. मग तेवढ्यात एक ताई आल्या आणि मला म्हटल्या की ताई का रडताय तुम्ही, काय झालं का, तर का घाबरलात का तुम्ही. म्हटलं नाही हो, इथे महाराज, म्हटलं माझ्या महाराजांची मी सकाळपासून आतुरतेने वाट बघत होती आणि आज साक्षात शंकर महाराज इथे मला दिसलेत, त्यामुळे मला कंट्रोलच झालं नाही. तर त्या म्हणल्या इच्छा तिथे शक्ती, शक्ती तिथे इच्छा, तिथे मार्ग तुम्हाला भेटलेला आहे. तर मी काय म्हटलं त्यांना की स्वामींचं एक ब्रीद वाक्य असं आहे की जिथे जिथे तू तिथे तिथे मी. तर तसे स्वामी आले, तसे शंकर महाराजसुद्धा आले आणि माझा आनंद एवढा गगनात मावत नव्हता. म्हणजे माझी गुरुपौर्णिमा खरंच खऱ्या अर्थाने सफल झालेली आहे. कारण मी स्वामींच्या दर्शनाला आली, तिथेच मला शंकर महाराजांची जी खंत वाटत होती की शंकर महाराज मला दिसले नाही, दर्शन नाही झालं. तर मैं कैलास का रहने वाला, मेरा नाम है शंकर. जसं ते वाक्य वाचल्या मी तिथे गेली तर साक्षात शंकर महाराजांचं दर्शन झालं. बोला जय शंकर, भिवू नका, स्वामी सर्वांच्या पाठीशी आहेत. नाद भयंकर, जय शंकर.